नमस्कार. आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत. खूप चविष्ट आणि झटपट अशी आपण दोडका अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे. पहा, आपण आता कांदा चिरत आहोत. अगदी बारीक असा कांदा आपण हा चिरून घ्यायचा आहे. कांदा बारीक चिरल्यामुळे काय होतं, जो दोडका आहे तो अगदी छान असा मिळून येतो आणि त्याची ग्रेव्ही सुद्धा छान अशी होते, दाट अशी. त्यामुळे ते कांदा आपण अगदी बारीक असा चॉप करून घेत आहे. खूप चविष्ट ही भाजी होते, खूप टेस्टी अशी होते. लहान मुलं सुद्धा अगदी आवडीनं भाजी खातात. अशा पद्धतीचा आपण आज दोडका बनवणार आहोत. अगदी लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वच जण अगदी आवडीने खातील असा हा आपली ही रेसिपी आहे, म्हणजेच दोडका आहे. तुम्ही अशाच पद्धतीने रेसिपी करा, पहा आणि अवश्य मला सांगा की तुमची रेसिपी कशी झाली. जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. कांदा तिखट आहे त्यामुळे डोळ्यातून पाणी येत आहे, झोंबत आहे. कढई ठेवलेली आहे, मी गॅस लावते. इथं कुकरची एक शिट्टी. कढई आपली तापत आहे. कढई पहा आपली तापलेली आहे. त्याच्यात मी तेल घालते. तेल आपलं तापत आहे. आता याच्यात आपण जिरं आणि मोहरी हे घालत आहोत. जिरं घातलेलं आहे. हा कढीपत्ता, कांदा घालते. सोबत थोडासा हिंगही घालते. हिंग हा पचनाला चांगला असतो. आणि ही हळद. आपण आता हे व्यवस्थित हलवणार आहोत. मीठ हे आपण आता घालत आहोत. कांद्यात मीठ घातल्यामुळे कांदा आपला पटकन भाजला जातो. कांदा आपला भाजलेला आहे. तिखट घालते मी याच्यात. आणि हा पण शेंगदाण्याचं बारीक कूट आहे हे आपण घालत आहोत. 2 चमचे शेंगदाण्याचं बारीक कूट घातलेलं आहे. आता याच्यात आपण पाणी ओतणार आहोत. हा गरम मसाला घातलेला आहे. याच्या आपण आता हे झाकण ठेवू. पहा आपली दोडक्याची भाजी झालेली आहे. कोथिंबीर,
हा आपला दोडका हे झालेला आहे. इकडे पालकची भाजी झालेली आहे आणि इकडे आपल्या ह्या चपात्याही होत आहेत. आजचा स्वयंपाक आपला हा अशा पद्धतीनं पूर्ण झालेला आहे. चपाती आणि दोडका छान लागतो भाजी, टेस्टी अगदी अतिशय सुंदर अशी लागते.